ओके फाईन. आपल्याला अभ्यास कसला करायचा समजून काय घ्यायचंय. राज्यसेवा, पूर्व परीक्षा, काय पूर्व परीक्षा नियोजन. हे नियोजन आता अभ्यासाचं मुळीच नाही ऑब्व्हियसली, कारण पेपर म्हणून आज काय आपण अभ्यासाचं नियोजन करणार नाही. आपण नियोजन करणार की पेपर आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे, किती करायचा आहे, किती क्वेश्चन अटेंड केले पाहिजे, कुठं लक्ष दिलं पाहिजे, कुठं वेळ वाया घालायचा नाही, अशा प्रत्येक गोष्ट आपण समजून घेणार आहे. थोडंसं वेळ देणारं काम आहे सगळे, पण आपण सगळे गोष्टी समजून घेऊया. चला, पहिली गोष्ट म्हणजे जे मुलं रविवारी एक्झामला आहेत किंवा नाही आहेत हा कुठलाही विषय न करता, कारण की सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला जी कंबाईनची एक्झाम आहे किंवा ग्रुपची जी एक्झाम आहे त्याला पण कामाला येईलच. आणि अवश्य तुम्हाला आपण परत तेव्हा सेपरेट लेक्चर घेणार आहोत तुमच्या कंबाईनसाठी, तो काही विषय नाहीये. आता बघा, आपण तुम्हाला टायमिंग हॉल सर्वांना भेटले. टायमिंग काय एक्झामचा 10 वाजता पेपर चालू होतो. मी तुम्हाला इकडे गायडन्स करायला सुरुवात करतो की ऍक्च्युली ते तुम्हाला 9:30 पर्यंत हॉलमध्ये येऊन टाकतील एक्झाम हॉलमध्ये. 9:30ला पेपर मध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर 10 वाजता काय होतं, तुमचं पेपर चालू होतो. 10 वाजता पेपर चालू होण्यापूर्वी 2 मिनिटं अगोदर एक बेल होते. त्या बेल झाली 2 मिनिटं अगोदर की तुम्हाला पेपर वाटतात ते, किंवा 5 मिनिटं अगोदर बेल होते ऍक्च्युली. त्या बेलमध्ये पेपर तुम्हाला वाटतात ते, आणि तो वाटलेला पेपर तुम्हाला सिल्क फोडायचं नसतं. पेपर तुम्हाला काय दिलेला असतो, हा पेपर तुम्हाला ह्या करता दिलेला असतो की तुम्ही तुमचा आन्सर शीटवर पेपरचा कोड लिहावा, पेपरचा जो प्रश्नपत्रिका नंबर असतो तो लिहावा, म्हणून तुम्हाला 5 मिनिटं अगोदर भेट. कधी कधी काही एक्झामिनर चांगले असतील ते 10 मिनिटं पण अगोदर देतात. ऍक्च्युली एमपीसी नियम 10 मिनिटं अगोदर देणं हाच आहे, कारण की एमपीसी पेपरवर पहिल्या पेजवर जे इन्स्ट्रक्शन असतात ते मुलांना वाचायला वेळ भेटावा म्हणून त्या दिलेलं असतं. निगेटिव्ह मार्किंग किती आहे वगैरे त्यामध्ये अनेक गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. आता 10 मिनिटं पेपरचा नंबर लिहायला 10 मिनिटं कोणाला वेळ लागत नाही. ते सगळं माहिती भरायला मोजून 1 मिनिट वेळ लागतो. तुमच्याकडे 8 ते 9 मिनिटं उरतात, पण तो पेपर जो आपल्याकडे पेपर कसा आहे, सील असतो. 5 मिनिटं अगोदर दिला 3-4 मिनिटं उरतात. सगळा गेम मिनिटांची आहे, सगळी गेम वेळेची आहे. आपल्याकडे जर वेळ उरतो आहे तर काय करायचं, प्रयत्न करायचा, काय हरकत नाही. थोडे मोरल बाजूला ठेवून थोडंसं तुम्हाला क्वेश्चन एखादा वाचता येतो मधलं बघायचं. आणि ते पेपर बराचसा मोठा असतो, तो बऱ्याचशा पेपर तो बऱ्यापैकी तुम्ही पान वर करून व्यवस्थित पूर्ण क्वेश्चन वाचू शकतात. म्हणजे बरेचसे मुलं डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन हे त्या 10 मिनिटात सॉल्व्ह करून टाकतात सील फोडण्यापूर्वीच. म्हणजे पेपर एक्झॅक्ट चालू होण्यापूर्वी बरेचसे मुलं डिसिजन मेकिंग सॉल्व्ह करून बसलेले असतात. ज्या काळात आपण बाकी तोंड पाहत बसतोय सांगण्याचं सील फोडायचं म्हणून, ही झाली पहिली स्ट्रॅटेजी. हे याला म्हणतात गनिमी कावे, जे एक्झामला वापरावे लागतात. सील फोडू नका, थोडं ते नियमाच्या विरुद्ध होईल, ठीक आहे. बाकी तुम्हाला काय करायचं करा. मी ऑफिसला जेवढं सांगू शकतो सील फोडू नका, बाकी तुम्हाला समजून काय करायचं ते, ठीक आहे. पुढची गोष्ट, तुम्ही त्या प्रकारे काय करू शकतात, उत्तर क्वेश्चन बघू शकतात. पहिला पेपर जो आहे तुमचा असतो त्याला म्हणतात जीएस, जनरल स्टडीज, म्हणजेच सामान्य अध्ययन. हा सामान्य अध्ययन जो आहे यात तुम्हाला प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो किती असणार आहेत, 100. त्यांना मार्क्स किती असणार आहेत, 200. आणि तुम्हाला वेळ किती असणार आहे, वेळ आपण टाइम लिहिण्यापेक्षा किती असणार आहे, 120 मिनिटं 2 तास. पेपर 1 ला म्हणजे जीएस ला, जनरल स्टडीजला, सामान्य अध्ययनला जो तुमचा किती वाजता होणार आहे, 10 ते 12 ना. यामध्ये तुम्हाला कुठलंही वेळेचं टेन्शन घ्यायचं नाही. हे जे म्हणतात ना उचकूप उचकूप आहे, याला करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी 2 तास खूप जाईल. 120 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न, म्हणजे एमपीएससी खूप जास्त वेळ दिला जीएस. हा अति जास्त वेळ एमपीएससी दिला. एकमेव पेपर असा एमपीएससी मधला ज्याला खूप जास्त वेळ भेटतो. 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 100 प्रश्न आपले आरामशीर सॉल्व्ह होतात. इव्हन त्याचा अभ्यास चांगला झालाय, शेवटचा अर्धा पाऊण तास निवांत बसलेला असतो सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता मी तुम्हाला डायरेक्ट थोडं विषयाकडे मूव्ह करतो. क्वेश्चन्स जे आहेत आपल्याला एकूण 7 विषय यामध्ये बघायला भेटतील. पहिला आहे चालू घडामोडी, दुसरा आहे कुठला, सांगा पटपट पटपट, राज्यशास्त्र. पुढे कुठला, भूगोल. नंतर इतिहास. आता मराठीमध्ये घेऊ आपण सगळ्या विषयांची नाव, 3-4 ना. 5
अर्थशास्त्र 6 सामान्य विज्ञान आणि 7 मॅथ्स नाही रे जीएस पेपर आहे परवा 7 काय पर्यावरण असे एकूण 7 विषय तुम्हाला राहायचे पूर्व परीक्षेला आहे. प्रश्नांचं वितरण कसं असेल हे 100 प्रश्न जे आहेत इकडे तुम्हाला कळलं 1 प्रश्न 2 मार्काला यात काही विषय नाही. चालू घडामोडी 15 प्रश्न असतात, पॉलिटी 15 असतात, भूगोल 15, इतिहास 15 आणि अर्थशास्त्र 15. किती झाले 15 × 5 = 75 असं असतंय ना हिशोब. हा खाली किती क्वेश्चन उरले 25 उरले. या 25 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन बऱ्यापैकी दोघांमध्ये होतं. पर्यावरणाचे 5 ते 6 पडतात आणि उरलेले 18 ते 20 काय उरले ते सामान्य विज्ञानाचे पडतात. त्यामुळे सामान्य विज्ञानाचे प्रश्न जास्त असणारे लक्षात घ्या कारण हा विषय तुम्हाला मुख्य परीक्षेला नसतो. बाकी सगळे विषय तुम्हाला मुख्यला असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग किती राज्यसेवाला किती आहे व्हेरी गुड 1/4 आहे. एमपीसी आधी 1/3 होतं आता या वर्षापासून काय केलं आहे 1/4 केलंय. 1/4 चा अर्थ काय 1/4 चा अर्थ आहे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा एका बरोबर आधी तुम्हाला कमी करून टाकायचा. हा म्हणजे 2 मार्क जाणार तुमचे इन शॉर्ट. पेपर 1 ला पेपर 2 ला एक क्वेश्चन 2.5 मार्काला असतो म्हणजे 2.5 मार्क जाणार. हा काही हरकत नाही. पण तर काही 4 चुकले तर एका क्वेश्चन मार्क जाणार आहे. म्हणजे तुमचे आपण जर विचार केला एक क्वेश्चन जर 2 मार्काला पकडला ना तर तुमचे किती जाणार माहिती आहे चुकलं तर 0.5 जाणार आहे ऍक्च्युअली. अरे कळलं का म्हणजे एक क्वेश्चन चुकलं किती मार्क जाणार आहे 0.5 आणि 4 चुकले तर 2 मार्क. पण ऍक्च्युअली किती जाणार फक्त 0.5 जाणार आहे. म्हणजे बघा क्वेश्चन चुकला तर किती जाणार आहे 0.5 आणि राईट आला तर किती भेटणार आहे विचार करा. नुकसान कमी आहे आणि फायदा ज्या बिझनेस मध्ये नुकसान कमी आहे आणि जास्त फायदा असतो आपल्याकडे काय करतो आपण थोडंफार रिस्क घेतो. एमपीसीने निगेटिव्ह मार्किंग वर 1/4 केल्यामुळं सगळे कॅल्क्युलेशन चेंज झाले एमपीसीचे. आता कसे लक्षात घ्या चालू घडामोडी तुम्हाला महाराष्ट्र भारत आणि आंतरराष्ट्रीय यांच्या असतात. चालू घडामोडींसाठी अभ्यास तुम्हाला खूप डेप्थ मध्ये करणं गरजेचं असतं. आता मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा एक्सप्लेन करणार नाही. आता मी तुम्हाला एवढंच सांगेल तुमचा अभ्यास ठीकठाक जरी असेल किंवा चांगल्या लेवलचा असेल तरी तुम्ही कमीत कमी इकडे 9 ते 10 प्रश्न अटेंड करू शकतात चालू घडामोडीचे. ते आले पाहिजे आपल्याला कारण की तुम्हाला आजची आपण जर एक्झाम पकडली 23 जानेवारी 2022 ची तर तुम्हाला 2021 चं पूर्ण वर्षामधलं करंट अफेअर माहित असावं. जानेवारी 21 तर डिसेंबर 21 पर्यंत हे आपल्याला माहित असणं अनिवार्य आहे. मी तुम्हाला मागे सुद्धा करा असं म्हटलं होतं. क्वेश्चन किती करायचे पॉलिटी जे आहे हा एकमेव असा विषय आहे याला म्हणायचं बालेकिल्ला जो कायम बालेकिल्ला तुमचा असलाच पाहिजे. 15 पैकी तुमचे पॉलिटीचे 13 ते 14 क्वेश्चन आले पाहिजे. ही कॅपॅसिटी ह्या विषयाची आहे ही क्षमता ह्या विषयाची आहे. कारण पॉलिटीचे क्वेश्चन बऱ्यापैकी आउट ऑफ बुक जात नाहीत. 1-2 क्वेश्चन असे असतात जे करंट अफेअर्सशी निगडीत असतात. बाकी सगळा पॉलिटी बुक मधून असतो आणि सिलेबस सगळा फिक्स आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करायचा आपल्याला त्यामुळे इकडनं मार्क गेले नाही पाहिजे. त्यानंतर जॉग्राफी जो आहे भूगोल हा सुद्धा तुमचा 12 ते 13 पर्यंत गेला पाहिजे. मी सांगेल जास्त गेला पाहिजे प्लस मी तुम्हाला मिनिमम सांगतोय सगळे तुम्ही विचार करा तुम्हाला मिनिमम सांगतोय मी याच्या वर जायचं तुम्हाला. जॉग्राफी तुम्हाला महाराष्ट्र भारत आणि जग तिघांचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक जॉग्राफी जो तुम्हाला भूगोल व पर्यावरण बुक मध्ये खूप डिटेल मध्ये दिलेला आहे. हिस्ट्री जो आहे इतिहास हा तुम्हाला जरासा जड तुम्हालाच काय कोणी असू स्वतः मी असू किंवा अजून कोणी असू हा सर्वांना जड जातो. कारण काय हिस्ट्रीमध्ये 3 प्रकार आहेत प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. एन्शियंट मिडेवल आणि मॉडर्न इंडिया. याच्यामधला एन्शियंट जो असतो ना हा एन्शियंट जो असतो तो बराचसा किचकट असतो आणि तो जो आपल्याला काय असतं एक मिनिट एन्शियंट बऱ्याच मुलांना जमत नाही कारण एन्शियंट खूप व्हास्ट आहे प्राचीन फार मोठा आहे तिकडनं बऱ्याच मुलांना क्वेश्चन चुकतात. त्यानंतर मध्ययुगीन जो आहे हा सुद्धा बऱ्यापैकी कसा आहे व्हास्ट आहे. फक्त मुलांना स्कोर कुठून येतो मॉडर्न वरनं येतो म्हणजे आधुनिक वरनं येतो. आपल्याला जगाचा इतिहास नाही फक्त महाराष्ट्र आणि भारत आहे. पण इतिहास किती असला
तरी 7-8च्या वर जाऊन देत नाही क्वेश्चन तो. काही चांगले एक्सपर्ट असेल 10 पर्यंत स्कोर काढतात. इकॉनॉमिक्स पण सेम आहे, हा पण तुम्हाला 12-13 क्वेश्चन राईट काढून देऊ शकतो. आता प्रश्न पडला पर्यावरण. पर्यावरण विषय असा आहे, एक जरी बुक वाचलं तर आपण 5 पैकी 5 क्वेश्चन आरामशीर अटेंड करतो. एखादा विषय करंट अफेअरचा असतो. सामान्य विज्ञान ज्या ठिकाणी मुलं सगळे क्लीन बोर्ड होतात, 20-20 प्रश्न सामान्य विज्ञानचे कमीत कमी असतात. कधी कधी एमपीएससी सामान्य विज्ञानचे 25-25, 30-30 प्रश्न विचारलेले. हा सामान्य विज्ञान तुम्हाला जरासा किचकट जातो जर तुमचं बॅकग्राऊंड सायन्स नसेल किंवा त्या व्यतिरिक्त सायन्स बॅकग्राऊंड जर नसेल, जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसतील तर हा सामान्य विज्ञान स्कोअर करून देत नाही. सामान्य विज्ञानचे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 10 ते 15 प्रश्न अटेंड करण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा सांगतो की आपण एक्झाम स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. या मागचं कारण आहे एमपीएससी निगेटिव्ह मार्किंग किती केलेलं आहे, 1/4 आहे. जर हेच स्ट्रॅटेजी जर तुम्ही मला 2 वर्षापूर्वी विचारली असती तर मी तुम्हाला सगळं चेंज करून दिलं असतं. कारण की त्यावेळेस काय होतं, निगेटिव्ह 1/3 होतं, म्हणजे 3 क्वेश्चन चुकले तर एका राईट क्वेश्चन मार्क जायचा. शिक्षा आता काय केली, एमपीएससी जर कमी केली ना, मग आपण जर डिरिंग घेऊ शकतो. दॅट्स इम्पॉर्टंट. अटेंड किती झाला बघा बरं, इकडे की जमते बघा. 13 10 23, 23 आणि 13 36, 36 आणि 8 42, 42 आणि 13 55, 55 15 70, 70 आणि 5 75, तरी कमी झाला. मी 75 मिनिमम म्हणलो तुम्हाला. माझं म्हणणं असं आहे, अटेम्प्ट हा तुम्हाला कोणी काही सांगू 80+ मिनिमम करायचा. या खाली यायचंच नाही घरी आता, कारण पेनल्टी 1/4 म्हणजे फार कमी. 80+ अटेम्प्ट करून घरी यायचं, मग तुम्ही मला सेफ झोन मध्ये आहात. नाहीतर मग कॅन्सर की पण चेक नका करू जर तुम्ही 50-60 अटेम्प्ट केले असेल तर. 80+ करा. मी म्हणतो 90+ झाला होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण गोळ्या मारू नका बरं का. सर म्हणले 90 करा, मग काय आम्ही 90 पुरत करतो आज, तर गोळ्या मारू नका येऊ. पण मग थोडं लॉजिक आपण डिस्कस करूया आपण ते पुढचं लगेच. इथपर्यंत कळलं अटेम्प्ट कितीपर्यंत गेला पाहिजे. 80+. मी जीएस बोलतो, अजून सीसॅटला आपण हात लावलेला नाही. आपण सगळे 10 ते 12 बद्दल बोलतो. ह्यामध्ये पेपरचे तुम्हाला काही एक्सप्लेन करतो मी, क्वेश्चनचे टाईप कुठले कुठले असतात, त्याद्वारे आपण उत्तरापर्यंत कसं जाऊ शकतो. यात मुद्द्याकडे या. मी यामध्ये क्लिंक काहीच करत नाही, सगळं समोर ठेवतो. आता बघा, आपण जर एक गोष्ट ऑब्झर्व केली, क्वेश्चनचे टाईप जो आहे, पहिला क्वेश्चन टाईप असतो ज्यामध्ये आपल्याला आपण असं म्हणूयात की 4 पर्याय जे आहेत, पर्याय माहिती नाही, 4ही पर्याय माहिती नाही. म्हणजे असा प्रश्न जो आपण काय करतोय, पहिल्यांदा बघतोय. मी काय बोलू का तुम्हाला, मी म्हणजे 4ही पर्याय अननोन आहेत, प्रश्न पण अननोन. म्हणजे असं वाटतं का अरे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन तर नाही आलाय, ते आपण वाचलेलं नसतं, एमपीएससी माहित असतं. म्हणजे असे प्रश्न जे पूर्णपणे आपल्याला अननोन असतात, असे प्रश्न तुम्हाला एक्झाम की सापडणार आहेत. तुमचा अभ्यास किती पण चांगला असेल ना, तरी 10+ प्रश्न असे असतात. तुम्ही असू, आम्ही असू, कोणी असे प्रश्न सापडतात तिकडे जे 10+. पण मग म्हणजे समजून घ्या, तुम्ही एकट्या याच्यामध्ये नाहीये बाबा सर पेपरला घाबरून जायचं नाही, अरे सगळ्यांना जमत असेल, मलाच माहित नसेल, तर नाही, हे सगळ्यांना असतात. म्हणजे 10+ प्रश्न सर्वांना सापडणार आहेत, जे कसे आहेत, बऱ्यापैकी अननोन असतात. आणि हे प्रश्न कुठे सापडतात माहिती का, हे प्रश्न तुम्हाला 2 ठिकाणी कन्फर्म सापडतात. एक सेक्शन असतो, ऍक्च्युअली 3 ठिकाणी सापडतात ते. पहिला सेक्शन असतो चालू घडामोडींचा, करंट अफेअरचा, तिकडे सापडतात. सेकंड सेक्शन असतो विज्ञानचा, तिकडे सापडतो. आणि आणखीन एक असतो तुमचा हिस्ट्री. या 3 ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन सापडतात जास्त करून. चालू घडामोडी कन्फर्म सापडतात. चालू घडामोडी आयडिया कोणालाच असते काय प्रश्न पडणार आहे. चालू घडामोडी काही प्रमाणात इतिहास आणि काही प्रमाणात विज्ञान. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सापडतील, याचं टेन्शन नाही घ्यायचं. मी तुम्हाला अटेंड असं पण 80+ सांगितलं, तुम्ही यांना हात लावायचा नाही. असे प्रश्न मी 80+ 70+ द्या, काय हरकत नाही. पण असे प्रश्न जे आपण आयुष्यात पेपरलाच पहिल्यांदा बघतोय, आपण यापूर्वी कधी याबद्दल वाचलेलं नाहीये, ते शब्द आपल्या कधी कानावर पडलेले नाहीये, त्या प्रश्नांना हात लावायचा नाही. कोणी अटेम्प्ट किती करायला लो, मग अटेम्प्ट 50 होते, मग काय करता, मग आता माहितच नाही म्हणलं काय करणार. आपण काही गोळीच मारणार अशी पण ना, ती करू नका, त्या ठिकाणी रिस्क घेऊ नका. दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन असतो ज्यामध्ये आपल्याला तो प्रश्न, ते वाक्य ते कुठेतरी बघितलेलं असतं, रिव्हिजन मारलेलं नसते, पण कुठेतरी आपल्या ओझरत वाचनामध्ये आलेलं असतं. त्यामधल्या 3 पर्यायामध्ये कन्फ्युजन असतं आपल्याला. किती पर्यायांमध्ये? 3 पर्यायांमध्ये कन्फ्युजन असतं, कारण की आपल्याला एक पर्याय कन्फर्म माहित नाहीये. प्रश्न आपण एक्झाम्पल घेऊया. प्रश्न असा आला की भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे. आता हे सर्वांना माहिती बरं का, मी आज खूप अवघड विचारत नाही, असे प्रश्न एक्झाम येणार नाहीये. सोपा घ्या, सगळ्यांना कळा म्हणून सोपा घेतला मी.
भारताची आर्थिक राजधानी कुठली आहे? सर्वांना माहिती भारताची राजकीय राजधानी दिल्ली आहे आणि त्यांनी पर्याय दिल्ली पण दिला होता. त्यांनी ऑप्शन 4 दिले तुम्हाला. एक दिला दिल्ली, एक दिला मुंबई, एक दिला तुम्हाला बेंगलोर, एक दिला चेन्नई. सगळ्यांना म्हणजे दिल्ली कन्फर्म नसेल. बाकी तिघांमधलं नाही माहिती आम्हाला कोणतं आहे ते. आम्हाला दिल्ली नाही कन्फर्म माहिती कारण दिल्ली राजकीय आहे. बाबा आर्थिक कोणती नाही माहिती. मग 3 पर्यायामध्ये कुठला आन्सर हे माहित नाही. अशा वेळेस अशा प्रश्नांना स्टार करून ठेवा. हे आपले केव्हा सॉल्व्ह करायचे माहिती? जर आपण टार्गेट पुरा अचीव झालं नाही तर. कारण तुम्ही जर या ठिकाणी हे बघा, हे सांगतो तुम्हाला मी, राईट आणि रॉंग येण्याचे चान्स किती असतात बरं, काही पण सांगतो लगेच तुम्हाला. जर तुम्ही पहिल्या टाईपचे क्वेश्चन अटेंड केले, जर तुम्ही पहिल्या टाईपचे क्वेश्चन अटेंड केले, तुमचं उत्तर येण्याची शक्यता असते 25% आणि चुकण्याची शक्यता असते 75%. मग त्यामुळे चान्स जास्त मोठा इकडे चुकण्याचा. राईट येण्याचा चान्स फार कमी आहे. हे क्वेश्चन तुम्हाला सर्व भेटणार आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 कुठली एक्झाम द्या. जर तुम्हाला 3 पर्याय माहिती, त्यातला एकच पर्याय कन्फर्म माहिती हा नाही म्हणून, पण 3 मधले कुठलं ते नाही माहिती, अशा जर आपण रिस्क घेतली, असे क्वेश्चन पण तुम्हाला सापडतील 10 ते 20. जर तुम्ही ह्यामध्ये रिस्क घेतली तर तुमचा राईट जे आहे, राईट येण्याचा चान्स आहे 33% फक्त आणि चुकण्याचा चान्स किती आहे? 66%. मी तुम्हाला शिकवतो, घाबरू नका, सगळं होईल. 3 नंबर प्रकार आहे प्रश्नामधला ज्यामध्ये आपल्याला काय माहित आहे, हे क्वेश्चन खूप असतात. 2 पर्याय म्हणजे यामध्ये आपल्याला कन्फर्म माहिती बाबा याच्यामध्ये उत्तर दिल्ली आणि कलकत्ता नाहीये, पण मग आम्हाला कन्फ्युजन मुंबई आणि चेन्नई मध्ये होतं. त्या दोघांमधलं कुठलं माहिती? पेपरला असं खूप वेळा मुलांचं होतं की सर आम्हाला 2 ऑप्शन मध्ये खूप कन्फ्युजन झालं, नेमकं हे कते हेच नाही कळलं. आणि असे प्रश्न तुम्हाला एक्झामला मी कन्फर्म सांगतो तुम्हाला, असे प्रश्न जवळ तुम्हाला 30 to 40 सापडतात जे तुम्हाला अजिबात एकदम कन्फ्युज करून टाकतात. जास्त हा आकडे एककडे फिक्स नाहीये, हे सगळं प्रत्येकाच्या अभ्यासावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला सगळे सांगतो 3 पर्याय 2 पर्याय हे सगळं प्रत्येकाच्या आपल्या आपल्या अभ्यासावर अवलंबून आहे. प्रत्येक मुलाचं वेगळं आहे. ज्याने पुस्तक उचललं पण नाही त्याचं वर जास्त वाढून जाईल. ज्याने खूप डीप मध्ये अभ्यास केला त्याला फक्त 5% सापडतील जे त्याला अननोन आहे. आलं लक्षात? हे प्रत्येकाचं प्रपोर्शन कसं आहे, वेगवेगळे. पण जर तुम्ही याच्यामध्ये रिस्क घेतली तर 50% उत्तर चुकू शकतो आणि 50% राईट येऊ शकतं. कारण आपल्याला कन्फर्म माहितीये की 2 मधला एक पर्याय नाहीये, 2 मधला एक आहे, सॉरी 2 मधला एक आहे, एक नाहीये. कुठला ते नाही माहिती. हा झाला तिसऱ्या प्रकारचा क्वेश्चन. आणि चौथा प्रश्न असतो कन्फर्म. म्हणजे काय? भारताची आर्थिक राजधानी आम्हाला कन्फर्म माहिती मुंबई आहे, नो क्वेश्चन मार्क, आम्हाला माहितीच आहे. ह्या क्वेश्चन मध्ये काहीच कन्फ्युजन नसतं, आपल्याला डायरेक्ट माहित असतं उत्तर. हे क्वेश्चन तुम्हाला तुमचा अभ्यास, तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे. तरी पण हे पण तुम्हाला पण 20-30 सापडतात ठीकठाक, चांगला अभ्यास असेल तर. इकडे 100% उत्तर राईट येणार असतं कारण की आपल्याला परफेक्ट माहिती उत्तर कुठलं आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. असे पण 20-30 सापडतील जर आपला अभ्यासाची लेवल कुठली ते महत्वाचं. मग ह्याहून तुम्हाला कळलं असेल की आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली, आपण ज्या प्रकारे खालून वरवर ऑप्शन कमी कमी करत चाललोय तर आपलं उत्तर जास्त काय होत चाललंय. जेवढे आपल्याकडे ऑप्शन कमी तेवढं उत्तर जास्त राईट येतं ना. इकडे बघा ना तुम्ही, इकडे 2 पर्याय होते 50% राईट आलं, 3 पर्याय होते 33% राईट आलं आणि काहीच नव्हतं 50-25% राईट आलं. म्हणजे आपल्याकडे जेवढे उत्तरात पर्याय कमी तेवढं आपलं उत्तर कसं येणार, जास्त राईट येणार आहे. आपण उत्तराकडे जाणार आहे. मग या ठिकाणी वापरायची इलिमिनेशन मेथड. या ठिकाणी काय वापरायची? इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड हे बऱ्याचशा मुलांना माहिती, म्हणजे मी नवीन सांगतो असं काही नाही. इलिमिनेशन मेथड मध्ये काय करायचं, पेपर हातामध्ये क्वेश्चन वाचल्यानंतर घाबरून जायचं नाही, आधी पर्याय बघायचे. भरपूर वेळा क्वेश्चन पेक्षा पर्याय खूप सिंपल असतात. कधी कधी पर्यायामध्ये एमपीएससी उत्तर ऍक्च्युअली पर्यायच उत्तर असतं, कधी कधी नाही कायमच असतं, पण ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्यावेळेस काय करायचं, त्यामध्ये याला म्हणायचं इलिमिनेशन मेथड, चुकीचे पर्याय काढून टाकायचे. तर एक्झाम्पल घ्या, तुम्हाला एमपीएससी विचारते आपण राजधानीच घेऊया परत. तुम्हाला 4 पर्याय एमपीएससी दिले ABCD. मुंबई, चुकलंच की मुंबईच वेगळं झालं काहीतरी, आता बरोबर झालं. मुंबई, दिल्ली, ठीक आहे, चेन्नई आणि अजून काहीतरी या कलकत्ता. आता कोलकाता आलाय ना,
ते जास्त इश्यू शिकून असं व्हायला लागलं मला. हा बघा इकडे आता इलिमिनेशन मेथड म्हणजे काय करायचं, चुकीचा पर्याय योग्य पर्याय शोधायचा नाही. कुठला पर्याय शोधायचा, चुकीचा पर्याय शोधायचा आणि तो आपल्या यादीमधून काय करायचा, गायब करायचा. लाईक तुम्हाला कन्फर्म कळलं दिल्ली नाही, तिने काय विचारले, आर्थिक राजधानी विचारलंय ना, आर्थिक राजधानी. तर काय करा, डायरेक्टली चुकीचा पर्याय गायब करा. चुकीचा पर्याय कुठे आहे मला जास्त, सगळ्यात चुकीचा पर्याय कुठला आहे, दिल्ली. कन्फर्म माहिती आपल्याला. चला म्हणजे आपण आता कुठल्या कॅटेगरीमध्ये आलोय, 33%. आधी आपण कुठे होतो, 25%. आता आपण आलोय 33%. आपला आणखीन कन्फर्म माहिती कलकत्ता नसेल. आपण कशामध्ये आलो मग, 50% आलो. हा लक्षात, 2 पर्याय उरले, आता 50% आहोत. हा या ठिकाणी मग इथपर्यंत आले, उत्तर काढलं तर तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे पहिलं ऑप्शन काढून उत्तर काढलं पहिल्या कॅटेगरीमध्ये. यामधून उत्तर काढलं तुम्ही तर सेकंड कॅटेगरीमध्ये आले तुम्ही. समजून घ्या की आपण कुठे आहोत. याचा अर्थ काय करायचं आपल्याला, एक एक पर्याय कमी करत नाही. थोडं लॉजिक लावा, मुंबई की चेन्नई, मुंबई की चेन्नई, मुंबई असेल, मुंबई टिक करून. मी परत सांगतो, इलिमिनेशन मेथड यूज करायला सुद्धा काय लागतो, अभ्यास लागतो, अनुभव लागतो आणि अनालिसिस लागतं. हे कोणालाही वापरता येणार नाही. मग तुम्ही असं समजू नका की मी 0 अभ्यास केला आणि पेपर अजून वापरून उत्तर काढेल, नाही. पण हा मी तुम्हाला हे पण सांगेल की कुठल्याही विद्यार्थी, लक्षात ठेवा सगळ्यांनी, प्रत्येकाला लक्षात ठेवा एक गोष्ट, की कुठल्याही विद्यार्थ्याला 100% अभ्यास नसतो. पण हे सुद्धा माहित ठेवा की पेपरला गेल्यानंतर आपल्याला उत्तर काढायला ऑप्शन कुठला असतो, आपण पेपरला उत्तर काढतो, काय वापरून उत्तर काढतो आपण, प्रत्येक मुलाने जेव्हा आपण पेपरला बसतो ना, प्रत्येक जण आपलं नॉलेज, आपला अनुभव आणि आतापर्यंत केलेलं अनालिसिस सगळं दावावर लावतो एक क्वेश्चन उत्तर काढायला. हे लावावंच लागतं, प्रत्येक काला लावावं लागतं. एमपीएससी तुम्हाला सरळ असा घास भरवत नाही लगेच, वर प्रश्न खाल्ले उत्तर नाही. एमपीएससी फिरून फिरून विचारतं, त्यावेळेस तुम्हाला तुमचा अनुभव, नॉलेज सगळं दावावर लावून ते उत्तर काढावं लागतं. उत्तर अवश्य येतं, घाबरायचं नाही. आपण आपला अनुभव वापरायचं उत्तर काढायचं. पण तुम्हाला कळलं पाहिजे उत्तर कुठलं चुकीचं आहे, कुठलं योग्य. तुम्हाला माहिती होऊन सांगतो तुम्हाला मी, आपला कधी पण पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे तुमचे बालेकिल्ले असले पाहिजे. ही विषय स्ट्रॉंग करून ठेवत चला, कारण की एकडून क्वेश्चन जास्त राईट येतात. मी हे तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्ही पॉलिटी, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स 3 विषय एकदम स्ट्रॉंग करा. 15 × 45, आपण 45 × 40% राईट होऊन गेले ना, तर आपण पुढे जागेवर बूस्ट होऊन जातो. बाकी विषय टेन्शन घ्यायची गरज नाही पडत. इकडे पण या स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी एवढंच सांगेल ऍट द एंड की जीएस मध्ये अटेम्प्ट जो आहे सगळ्यांनी काय करायचं आहे, 80+ देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्याचं उत्तर माहित नाही, उत्तर शोधा, पर्याय कमी करत नाही. जो उरेल तो राईट पर्याय, दुसरा ऑप्शन नाही. आणि वेळ भरपूर असतो. काय करायचं, पहिल्या राऊंड मध्ये काय करायचं, जे क्वेश्चन कन्फर्म वाले सॉल्व्ह करून घ्यायचे सगळे. कन्फर्म सॉल्व्ह करून झाले, मग सेकंड कुठले घ्यायचे, जे 50-50% वाले ते घेऊन टाकायचे. आणि मग सेकंड थर्ड मध्ये कुठले घ्यायचे, 33% वाले घ्यायचे. आणि शेवट ते बाकीच्या हात लावायचंच नाही. मग काय तुमचा आकडा जो होईल तो होईल, पण त्या बाहेर जायचं नाही. अटेम्प्ट 80 पर्यंत आरामशीर होतो. वरती गेला जाऊ द्या, होऊ द्या 95 होऊ द्या, काय अडचण नाही. पण मग तो गोळीबार मारून नाही करायचा. अभ्यास करून होतोय 95 होऊ द्या. आणि बिना अभ्यास 70 होतोय, म्हणजे आपलं गोळ्यानं मार 70 होतोय ना, गोळ्यानं मारता 70 होतोय, होऊ द्या. पण प्रॉपर करा. ह्या एमपीएससी मध्ये गोळीबार करू नका, लॉजिक लावा, गेस करून उत्तर काढा. नाही माहिती एखादी गोष्ट, अनुभव लावा, अभ्यास लावा, उत्तर काढा आणि उत्तरापर्यंत पोहोचा. हे तुमचं जीएस होतं. यामध्ये तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. आपण उत्तर कसं काढायचं आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडं अनालिसिस महत्वाचं आहे. मी परत सांगेल तुम्हाला अजून काही पुढे. हे झालं जीएस बद्दल. आता पुढचा अतिशय इम्पॉर्टंट, तिथं खरं तुम्हाला स्किल लागणार सगळ्या गोष्टींचं, तो असतो सीसॅट. सीसॅटचं नावच काय दिलंय रे, सिव्हिल पुढं सर्व्हिस ऍप्टिट्यूड. जे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केली मग अशी, पेपर लवकर भेटला थोडं ट्राय करा बघण्याचा, तो इथे अवश्य वापरा. कारण का, हा पेपर टायमिंग काय दिलाय तुम्हाला, नाही पेपर टायमिंग काय दिलंय, 3 ते 5 दिला असेल ना एमपीएससीने. टाइम याचा असणार आहे 3 ते 5. तुम्हाला कळलं, 10 ते 12 आणि 3 ते 5, मग तुम्ही 3 घंटे फ्री आहात. त्यात तुम्हाला अर्धा पाऊण घंटा अगोदर घेतात, 2:30 पर्यंत मध्ये घेऊन टाकतात ते. 3 ते 5 PM सीसॅट. यात प्रश्न असणार आहेत किती, अजून इथं वांदे आपले, अजून मार्क्स 200
वेळ दिला इकडे काय 3 ते 5 120 मिनिटं. इकडे एक क्वेश्चन किती मार्काला आहे? 2.5 मार्काला आहे. डिस्ट्रीब्युशन जरा वेगळं इकडचं. इकडे प्रश्न कमी आहेत, वेळ जास्त दिसतोय, पण इकडे जरा गोंधळ जरा वेगळा आहे. सीसॅट हा पेपर असा असतो विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपला IQ बुद्धी वापरावी लागते. ही शिकवायची गोष्ट नाहीये, ही शिकवायची गोष्ट नाहीये, ही तुम्हाला आत्मसात करावी लागते. ही वाचून शिकायची गोष्ट नाहीये. मॅथ्स रिझनिंग वगैरे आहे, पण रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला. ती बुद्धिमत्ता पण तुमच्या डोक्यावर चाललं पाहिजे. कारण तिकडे MPSC असे प्रश्न विचारतो बुद्धिमत्तेचे, जे निर्णय क्षमतेवरती वगैरे असतात, जे तुम्हाला कुठे शिकवलं जाणार नाही, ते तुम्हाला तिकडे बघायला भेटणार आहेत. लक्षात. त्यामुळे समजून घ्या. चला 80 प्रश्नांचा वाटप करूया एकदा. आतापर्यंतच्या नियमानुसार 50 प्रश्न कशावर यायचे? कशावर? पॅसेज. व्हेरी गुड. आपण त्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. इकडनं 50, अजून 25 प्रश्न कशावर येणार आहेत? मॅथ्स आणि रिझनिंग वर येणार आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आणि 5 प्रश्न कशावर येणार आहेत? बऱ्यापैकी क्वेश्चन हा 76 ते 80 असतो. शेवटचे 5 प्रश्न, आपण 80 प्रश्न आहेत ना, हे 76 ते 80 वर टाकलेलं असतं कन्फर्म. हे लक्षात ठेवा, हे फिक्स आहे. म्हणजे तुम्हाला तिकडे सापडणार 76 ते 80 ला. 5 प्रश्न कशावर असणार? निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. हे तुम्हाला कळलं की पेपरच्या शेवटला काय असतंय? निर्णय क्षमता असते. काय करायचं? प्रयत्न करून थोडस ऍडजस्ट करून शेवटचे पानं उचकून तेवढं वाचायचा प्रयत्न करायचा. पण मी तुम्हाला आयडियल सांगणार आहे. आयडियल म्हणजे कुठून सांगणार तुम्हाला मी? बेल वाजल्यापासून कसं करायचं. मी तुम्हाला मॅनेजमेंट 2 तासात सांगणार आहे. मी तुम्हाला ते वर्ष 10 मिनिटं काउंट करणार नाही. मी तुम्हाला 2 तासात मॅनेजमेंट सांगणार आहे. सीसॅटला मॅनेजमेंट लागतंच. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला GS कसा गेला, किती आवड गेला, याचा विचार करत बसू नका. MPSCने जाणून बुजून GS आधी ठेवलाय, मग सीसॅट ठेवलाय. तुमच्या बुद्धीवर पूर्ण परिणाम झालेला असतो. GS भयंकर अवघड गेलेला असतो, पूर्ण मूड ऑफ झालेला असतो. 10-20% पोरं GS घेऊन घरी निघून गेलेले असतात. त्यांना वाटतं जाऊन उपयोग नाही सीसॅटला. हे MPSC सगळी माणसं पूर्ण MPSC पूर्ण माइंड गेम. पूर्ण तुम्हाला कसं वेड्यात काढता येईल आणि तुमच्या मधला अधिकारी कसा बाहेर काढता येईल त्यांचं काम. हा टिकतो किती बघायचं त्यांना. हा टिकला म्हणजे टिकला. पेपर ठेवलाय 3 ते 5, एकदम झोपण्याचा टायमिंग असतो. बुद्धी पूर्णपणे शांत असते. बुद्धी अशी पूर्ण आळसलेली असते. आता बघा तुमची बुद्धी. पण आपलं लेक्चर 3 ते 5 असतं बरं का. त्यामुळे आपण 3 ते 5 मध्ये कसं असतो? ऍक्टिव्ह असतो. याचा फायदा घ्या 3 ते 5 चा. आपण आतापर्यंत 3 ते 5 झोपलेलो नाहीये. आपण 3 ते 5 आतापर्यंत टाइमपास केलेला नाही. आपण 3 ते 5 आतापर्यंत काय केलंय? अभ्यास केला. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपली बुद्धी 3 ते 5 कशी असते? ऍक्टिव्ह असते. हा ऍक्टिव्हनेस एक्झामला पण दाखवा. आपल्या बुद्धीला 3 ते 5 ऍक्टिव्ह असण्याची सवय बाकीच्या लोकांना नाहीये. हा फायदा करून घ्या. आता मुद्द्याकडे या. GS चा कुठलंही टेन्शन सीसॅटवर पडून द्यायचं नाही. GS किती अवघड जाऊ द्या, एकही उत्तर नाही येऊ द्या, तर सीसॅटवर आपलं खूप साऱ्या अशा अवलंबून आहेत. आता इकडे या. पेपर हातात पडला की आपल्याला माहिती 76-80 निर्णय क्षमता असते. डायरेक्ट पेपर शेवट उचकायचा. ऑनलाईनला, युट्यूबला, अजून कुठं तुम्हाला काही पण सांगतो. जर आपल्याला युट्यूबवरून अभ्यास करायचा असता, गुगलवरून अभ्यास करायचा, आपण क्लास कशाला लावला असता? तुम्ही लावला ना क्लास, आम्ही सांगायला आहोत. आमचा ऐका. कोणाचं काय ऐकून 10 गुरु करू नका, 10 गोष्टी कळतील. एकच गुरु करा, चांगला करा, तो सगळं सांगेल तुम्हाला. 5 प्रश्न जे आहेत, पेपर हातात पडला की यांना सॉल्व्ह करून घ्या. कारण ह्या प्रश्नाला काय नसतं, याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. म्हणजे कळलं? चुकलं तरी शिक्षा नाही. याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी ऑलमोस्ट 3 ऑप्शनला मार्क असतात. एखाद्याला 1 असतो, एखाद्याला 1.5 असतो. आपण डिस्कस केलं बघा ते. एखाद्याला आणि एकाला परपटाला 2.5 असतो. पण तुमचा निर्णय कसा आहे त्यावर याला मार्क असतो. पेपर हातात भेटला की काय करायचं? आधी निर्णय क्षमता सॉल्व्ह करून घ्यायचं. हे तुम्हाला 5 चे 5 प्रश्न अटेंड करायचे बरं का. कारण याच्यामध्ये निगेटिव्ह नाहीचे. याला वेळ किती लागेल? 5 मिनिटं नाही. याला वेळ द्या. हातातले मार्क आपण तीच गडबड करतो. याला 10 मिनिटं कमीत कमी 10 मिनिटं वेळ द्या. काय अडचण नाही. आरामशीर द्या. 5 प्रश्नांना 10 मिनिटं वेळ द्या. जो 10 मिनिटं गेले आपली, काय अडचण नाही. 10 मिनिटात छानपैकी 5 प्रश्न सॉल्व्ह करा. घरासोबत घड्याळ ध्यान करून न्यायचं. पेपरला तिकडे बिना घड्याळात जायचं नाही. जर चुकून गेलेच, आता होतं कधी कधी, आता तुम्ही दोन घड्याळ नाहीये, घड्याळ घड्याळ असलं पाहिजे. आता माझ्याकडे बघू नका, माझ्या ड्रॉवर मध्ये
आता पेपरला घड्याळ आपण नेलं नाही ना, चुकून नाहीच नेलं, काही घाबरायचं नाही. आपल्या आसपास कोणी आणलेलं असतं, थोडस निर्लज्ज व्हायचं, तर सांगा घड्याळ काढून त्या बाजूला ठेव जरा, मला बघायला. काय घाबरायचं, पण आपल्या कोणी मेवना लागत नाही, आपला कोण सासरा लागत नाही, कशाला घाबरतात तुम्ही? बिंदास डिसिजन घेऊन टाकायचा. बस त्याला सांगायचं थोडं बघ असतो आणि काय मुली असेल, मुलं काय लादायचं नाही, काय नाही पटकन सांगा घराचा बाजूला ठेव जरा, मला बघायला लागते, मला ठेवतात पोरं. सगळे एमपीसी पोरं बिचारे बऱ्यापैकी 90% एमपीसी पोरं खूप कोऑपरेटिव्ह असतात, काही टेन्शन नाही घ्यायचं. मग घड्याळ नाही नेलं, पण घड्याळ पाहिजे आपल्याला, जीएसला गरज नाही, पण सीसॅटला पाहिजे. नाही नेलं कोणाच तरी घ्या, तुम्हाला इथं सांगावं लागतंय मला, हे लक्षात घ्या, काही हरकत नाही. 10 मिनिटात सॉल्व 10 मिनिटाला पटकन माघार घेऊन टाकायची, हे जोपर्यंत झालेलं असतं पाहिजे आपल्याला. याच्यानंतर मॅथ्स रिझनिंगवर हात लावायचा नाही, डायरेक्ट पॅसेज वरती यायचं. ठीक आहे, पॅसेजचा नियम, एक पॅसेज दोनदा वाचायचा नाही. दोनदा म्हणजे सॉल्व्ह करताना वाचा, काय वाचायचं तुम्हाला ते, पण एकदा ते क्वेश्चन संपून झाले सॉल्व्ह करून की परत ते पॅसेजकडे जायचं नाही. मी काय बोललो, म्हणजे एकदा तुम्ही पॅसेज नंबर 1 घेतला, त्यावर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 to 5 सॉल्व्ह केले, तुम्ही 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुमचे क्वेश्चन बाकी सॉल्व्ह करणार, आणि तुम्ही सगळे पॅसेज सॉल्व्ह करून झाले परत पहिल्या पॅसेजवर आले एका क्वेश्चनसाठी, हे जमेल का? कारण की आपल्याला एका क्वेश्चनसाठी परत पुरा पॅसेज वाचावा लागेल आणि आपण परत 5 मिनिटं काही. त्यामुळे तुम्हाला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे पॅसेजवर तिथंच करून घ्यायचे, परत त्या पॅसेजचं तोंड लावायला यायचंच नाही, अजिबात वेळ नाही आपल्याकडे एवढा. 3 सॉल्व्ह झाले होऊ द्या, 3 2 झाले 2 होऊ द्या, काय अडचण नाही, पण परत त्या पॅसेजला पाहायला यायचं नाही. जर तुम्हाला वाटलं की 2 मिनिटात काय करायचं, पेपर हातात भेटला ना, एकूण तुम्हाला 9-10 पॅसेज असतात, 10च्याच पॅसेज असतात, आपण पॅसेजला 60 मिनिटं वेळ देणार, म्हणजे तब्बल आपण 1 तास वेळ देणार त्याला, काय टेन्शन नाही, बराच वेळ आपल्याकडे. यात काय करायचं, पहिला 1 मिनिटात आपण फक्त पॅसेज ओव्हरलुक करून घ्यायची, 1-2 मिनिटांमध्ये, की नेमका कोणता पॅसेज कुठे कुठे दिलाय, यात बघून घ्यायचं, ते बघून कळतं आपल्याला, पटकन ओव्हरलुक करायचं, कुठला पॅसेज सायन्सचा आहे कळतं लगेच, कुठला सायन्सचा आहे, कुठला पॉलिटिक्स आहे, कारण पॅसेज तुम्हाला काही पॅसेज सायन्सचे असतात, असतो 1-2 पॅसेज कन्फर्म असतात, काही क्वेश्चन पॉलिटी वरती असतात, काही क्वेश्चन 1-2 पॅसेज बायोटेक्नॉलॉजी वरती असतात, सायन्स झाले, पॉलिटी झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, काही प्रश्न समाजशास्त्र किंवा मग सामाजिक प्रश्नांवरती असतात, काही पॅसेज जे आहेत तुम्हाला एक पॅसेज मराठीमध्ये कन्फर्म असतो आणि एक पॅसेज इंग्लिश मध्ये असतो. अजून पण त्यात खूप सारे टॉपिक आहेत, त्या प्रश्न असतो. एक पॅसेज शुद्ध मराठीमध्ये असतो, त्याला प्रत्येक पॅसेज 2 भाषेमध्ये असतो, इंग्लिश मराठी, इंग्लिश मराठी. आपलं इंग्लिशचे वांदे आहेत, काही हरकत नाही, इंग्लिश मध्ये वाचू नका, फक्त मराठीमध्ये वाचा. ज्या मुलांचं बॅकग्राऊंड इंग्लिश आहे, ज्या मुलांचा आतापर्यंत एमपीएससीचा अभ्यास पण इंग्लिश मध्ये केलाय, 10वी पर्यंत मिडियम इंग्लिश, सगळं इंग्लिश इंग्लिश इंग्लिश, त्यांचा काय संबंध आहे मराठी भाषा व्याकरणा व्यतिरिक्त, अशा मुलांनी पॅसेज फक्त इंग्लिश मध्येच वाचायचे. परत सांगतो तुम्हाला मी, पॅसेजचे उत्तर जर आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन जर आपण पॅसेज इंग्लिशमध्ये वाचला असेल तर उत्तर राईट येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण की पॅसेज हा कधी पण मराठीमध्ये किचकट केलेला असतो, तो इंग्लिशमध्ये कधीही किचकट नसतो. मी परत सांगतो तुम्हाला, एमपीसी मध्ये पण लक्षात ठेवा, प्रश्न सॉल्व्ह करताना जर एखादा प्रश्न तुम्हाला नाही कळला तर गो फॉर इन इंग्लिश, कारण बरेचसे प्रश्न जे आहेत हे मराठीमध्ये किचकट करून ठेवलेले असतात. इव्हन पॅसेज सुद्धा एमपीएससीने मराठीमध्ये किचकट केलेले असतात ट्रान्सलेट करताना. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट अ करेक्ट, एवढंच एमपीएससी म्हटलेलं आहे. एमपीएससी काय म्हणेल, दिलेल्या विधानांपैकी कुठलं विधान अयोग्य नाही किंवा योग्य नाही, असं तुम्हाला काय विचारच काय आणलं, नेमकं अयोग्य नाही योग्य नाही म्हणून म्हणायचं काय आणलं, आपण गोंधळ होतो. गो इन इंग्लिश, विच ऑफ फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट, योग्य कुठलं विचारलं बघा त्यांनी, वर ते कुठलं विधान अयोग्य नाही असं म्हणजे कुठलं योग्य असं म्हणायचं त्यांना. हा सगळा गोंधळ, योग्य अयोग्याला असं गोल करून घ्यायचं. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं काय गोल, त्यांनी विचारलं काय, जीएसला पण आणि सीसॅटला पण तुम्हाला विचारलंय काय प्रश्न, योग्य आहे की अयोग्य आहे, योग्य विचारलाय अयोग्याला अंडरलाईन करा, अयोग्य विचारलंय अयोग्याला अंडरलाईन करा, हे करूनच घ्या. तेव्हा बुद्धीला कळतं नेमकं करायचं काय. आपण काय करतो, उलट करून टाकतो कधी कधी. एमपीएससी विचारलं योग्य, आपण शोधतो अयोग्य, एमपीएससी विचारलं अयोग्य, आपण शोधतो योग्य, घरून म्हणतो याला पेपर सोपा होता, मग आन्सर केलं कळतं, आपण चुकलं कसं काय करणार, आपण पेपर क्वेश्चन वाचलंच नाही. आणि 3-4 क्वेश्चन याला मात्र सिली मिस्टेक, जे आपण क्वेश्चन वाचता करत असतो. कम टू पॉइंट, सीसॅट सॉल्व्ह करायचा तुमच्या. आता पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, कुठला पॅसेज अवघड आणि कुठला पॅसेज सोपा हे कशावर अवलंबून असतं, कशावर मला सांगा. आयुष्यामध्ये सोपं कशावर अवलंबून, अवघड कशावर अवलंबून. मॅडम अवघड काय सोपं काय,
हा काय समजत नाही? म्हणजे काय? हा बॅकग्राऊंड, आपलं बॅकग्राऊंड काय, आपण ते कंटेंट किती वाचलंय. जर तुम्ही आर्ट्स, तुमचं इकॉनॉमिक्स ना, कुठलं मराठी, हा समजा आर्ट्स बॅकग्राऊंडचे मुलं आहेत आणि त्यांना एखादा पॅसेज आला इंडियन पॉलिटीवर, का सोपा पॅसेज चालतो, पॉलिटी पॅसेज चालता. एखादा सायन्स बॅकग्राऊंडचा मुलगा, तो फ्रेश, त्याने अजून कधी अभ्यास पण नाही केला, एमपीएससी पेपरला जाऊन सायन्स बॅकग्राऊंडचा मुलगा ज्याने इंजिनिअरिंग केलं, त्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय असतं माहित नाही बऱ्याचशा मुलांना, आणि त्याने पॅसेज वाचलं पॉलिटिक्स, का किती आवड पॅसेज त्याला, पॉलिटिक्स पॅसेज काहीच कळत नाही मला, काय विचारलं त्यांनी मला, ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते फंडामेंटल राईट्स बोलू दाखव, काहीच नाही कळलं काय विचारलं. फरक काय, पॅसेज एकच होता, फक्त बघणाऱ्यांचा व्ह्यू वेगळा होता. तेच एक पॅसेज आला होता लेझर वरती, तो इंजिनिअरिंगचा मुलगा होता, लेझर त्याने 2 मिनिटं सॉल्व्ह केला, लेझर आम्हाला सिलेबस मध्ये होता, त्याने पॅसेज न वाचता उत्तर लिहून टाकले. पण ते सायन्स नॉन सायन्स आर्ट्सचे पोरं काय म्हणले, एक पॅसेज काय कळलंच नाही, काय गेलो ते नाही, पॅसेज अटेंडच नाही केला. म्हणजे फरक काय झाला की कुठला पॅसेज अवघड आहे, कुठला पॅसेज सोपा आहे, आपल्यावर अवलंबून आहे की आपला अभ्यास किती आहे. आपल्या अभ्यासक्रमातला एखादा पॅसेज आला सोपा, एखादा पॅसेज अभ्यासक्रमाच्या बाहेर आहे म्हणजे कसा अवघड, वेगळं काहीच नाही. सोपं अवघड म्हणजे हेच आहे, आपल्या माहितीमधलं सोपं, माहितीमधलं नाही म्हणजे अवघड. ज्याचा अभ्यास चांगला तर काय म्हणतो साहेब असे सोपे आले होते, जो अमावस्या पौर्णिमेला अभ्यास करतो काय म्हणून की पेपर टप आला होता, पेपर तोच होता बाबा, तू अमावस्या पौर्णिमेला असतो, लक्षात काय हरकत नाही. कम टू पॉइंट, याला 60 मिनिटं वेळ होते, आपलं किती वेळ गेले, 10 मिनिटं 60 मिनिटं गेले, किती वेळ गेले, अजून किती वेळ आपल्याकडे, अरे 50 मिनिटं आहे अजून. मग प्रश्नांना घ्या, 50 प्रश्न, 50 मिनिटं, 50 मिनिटं कोणाला द्यायचे, मॅथ्स रिझनिंगला 25 प्रश्न फक्त. ते इकडे 50 दिलं का मी, नाही सॉरी, इथे ना, याला 50 मिनिटं वेळ द्या. आता मुद्दा काय माहिती का, मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करत तुम्ही बसते, समजा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताय 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले, 5 मिनिटं गेले, त्याला आन्सर देत नाही, पण वाटतं आन्सर येईल. 5 मिनिटं होऊन गेले, 6 मिनिटं गेले, आन्सर चुकले, म्हणजे आपलं जे आन्सर आलं पर्यायामध्ये कुठंच नव्हतं. आता राग येतो, 6 मिनिटं गेले, उत्तर पण आलं नाही आपलं, आज याला सोडायचंच नाही, परत मागं लागतो आपण, अजून 4 मिनिटं वाया घालतो. आपला इगो त्या ठिकाणी मध्ये नाही आणायचा. असं वाटतं हा प्रश्न वेळ खातोय, याचं आपल्या एवढे 2 मिनिटं खाल्लेत, आपलं उत्तर याच्यामध्ये येत नाहीये, सोडून द्या, आपलं इगो बाजूला ठेवून द्या. एक्झाम मध्ये इगो दाखवायचं नसतं कुठल्याही प्रश्नाला, फक्त मॅथ्स मध्येच नाही, सीसॅट मध्ये किंवा जीएस मध्ये एखादा क्वेश्चन तुमचा वेळ खातोय, त्या प्रश्नाला वेळ देऊ नका, ट्राय करून बघा, नाही तर मग सोडून द्या, कारण हा तुमच्यासाठी घातक आहे. अजून लक्षात, ही काळजी घ्या. प्रश्नाला मॅथ्स मध्ये तुम्ही आता सॉल्व्ह किती करायचे, हे 5 पूर्ण झाले, कुठले डिसिजन मेकिंगचे 50 प्रश्न जे आहे पॅसेजचे, यापैकी माझं म्हणणं असं आहे तुमचे 40 ते 45 ट्राय करा सॉल्व्ह करण्याचे, जास्त होत आहेत ना, ट्राय करा, कारण निगेटिव्ह फक्त 1/4 आहे आणि उत्तर वरती आहे. जीएस मध्ये काय आहे, वर प्रश्न आहे खाली उत्तर आहे, पण आठवायचंय. इकडे कसं आहे, शोधायचंय, आठवायचं नाहीये, शोधायचंय, उत्तर समोर आहे. एमपीसी एवढं वेळ नाही का तुम्हाला एवढं सोपा प्रश्न विचारेल, मग थोडं आवड विचारेल काहीतरी ना, शोधा उत्तर, तिकडे समोर उत्तर आहे, आणि तुमचं बऱ्यापैकी ते परफॉर्मन्स चांगला आहे सीसॅटचा, आपल्याला तिकडे हाणायचे 50, 45, 40, 50 हाणायचे. 25 पैकी इकडं ट्राय करा 15 ते 20 पर्यंत पोहोचण्याचा, कमीत कमी प्लस जायचं, प्लस या सुद्धा 15-20 गेलेच पाहिजे. यात निम्मे प्रश्न हेच असतात, रिझनिंगचे निम्म्याच्या वरतीच असतात, ते फक्त बुद्धी लावून सॉल्व्ह करायचे असतात. तिकडे तुम्हाला याची गरज नाही पडत, काय म्हणतात मॅथ्सची गरज पण नाही पडत, ते पण सॉल्व्ह करा. मग झाले किती, हे 5 झाले, हे 45 झाले आणि हे 20 झाले, किती झाले, 70. मी सांगू तुम्हाला, बिंदास करा, 70+ अटेम्प्ट तुम्ही सीसॅट, 70+ अटेम्प्ट कराच करा, सीसॅट काहीच होत नाही, झालाच पाहिजे. जीएस 80+ 100 पैकी आणि सीसॅट 70+ ज्याने केलाय प्रॉपर स्टडी करून, त्याने मेन्सची तयारी सुरू करून द्यायची. दॅट्स इम्पॉर्टंट. दुसरं काय ऑप्शन आहे तुम्हाला, हे सगळं परफेक्ट स्टडी तुम्हाला जमलीच पाहिजे. कुठला क्वेश्चन आणि टेन्शन नाही घ्यायचं, पेपरला निवांत राहायचं, रिलॅक्स राहायचं, आपलं आपलं काम करायचं. शेवटी वी हॅव टू ट्राय आवर बेस्ट. कधी कधी आपलं बेस्ट ते नसतं, म्हणजे आपण ट्राय केलेलं असतं, आपलं बेस्ट खूप भारी असतं काहीतरी, पण आपण तेवढं देऊ शकत नाही एक्झामला. कधी कधी एक्झाम हॉलमध्ये टेन्शन वेगळं असतं, प्रेशर वेगळा असतो, कधी 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 इन्फ्रास्ट्रक्चर विषय असतो, बेंच. आम्ही युपीएससी एक्झामला गेलो, त्या शाळेच्या पोरांच्या बेंच होत्या, म्हणजे ते पहिले ते केंद्रीय विद्यालय होतं, आम्हाला एवढल्या बेंच दिलेल्या,
अरे एवढं आमची उंची म्हणजे आम्ही शक्य झालं बेंचवर बसतो. तर अक्षरशः बसता पण येत नव्हतं बेंचवर. आम्ही असं वाकडे करून बेंचवर बसू दे परत यायला. आम्ही त्यांना कंप्लेंट केली, ते म्हणतात काय करणार म्हणे इकडे. आणि युपीएससी एक्झाम फक्त केंद्रीय विद्यालयामध्ये असतं, ते बाकी सेंटर नाही घेत. ते फक्त केंद्रीय सीबीएसई बोर्ड सेंटर घेतात. फॅन चालू नसतो. मागच्या एमपीएससी एक्झामला आम्ही सांगतो तुम्हाला, रायसेवाच्या एक्झामला सगळे फॅन सगळे लाईट बंद होते. सगळ्यात हुशार म्हणजे कोविडमुळे त्यांनी पुन्हा रुमाल अलाव नव्हते केले. एवढे हुशार लोक होते. रुमाल अलाव करत नाही मध्ये, त्यांना वरून इन्स्ट्रक्शन असतील. रुमाल अलाव केलेले नाही, फॅन बंद. मुलं घामाने पूर्ण चिंब झालेले, पण मध्ये रुमाल द्यायला तयार नाही. म्हणे आम्हाला वरून इन्स्ट्रक्शन. म्हणलं तुम्ही एडेबे झाले काय? म्हणलं कसलं इन्स्ट्रक्शन? फॅन त्या याच्यात लिहिलं असतं की मुलांना सगळं प्रोव्हाइड केलं पाहिजे. नाही मग तुम्ही लाईट लावा, फॅन लावा. आम्हाला जर एवढं वाईट वातावरण दिलं, तुम्ही पेपर कसं लिहिणार? आम्ही पोर असे हाय का हाताने हवा मारताय ते का हाताने पेपर कसं जमणार ना? हे दूध ह्या गोष्टी लक्ष केंद्रित करा. तिकडे ह्या गोष्टी पण होणारच गेल्यानंतर. या सगळ्या गोष्टीवर ओव्हरलुक करून आपले पेपर द्यायचे, कारण नंतर कोणीही बघत नाही पेपरमध्ये काय कंडिशन होती काय नव्हती. ऍट द एंड फक्त आन्सर की चेक केली जाते. लक्षात तिकडे कोणी काय बघायला कोणाला वेळ नाहीये. आणि एमपीसी आपण कंप्लेंट केली, एमपीसी लहान गोष्टी बघत नाही एवढ्या. थोडं एमपीसी काय बोललं, एमपीसी कंप्लेंट करतं त्यांच्या विरुद्ध बोललं म्हणून. म्हणजे राईट टू स्पीच त्यांनी शिकवायला लावायचं आणि त्यांनी त्याचं काय करायचं, हनन करायचं, असा अर्थ झाला. त्याला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत, त्या लक्षात घ्या. पेपरमध्ये टेन्शन घ्यायचं नाही. ब्रेन पूर्ण फ्रेश असला पाहिजे आपल्याला, सीसॅटला तरी कमीत कमी. कारण सीसॅट पूर्णपणे कसं आहे, इट्स परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे. तुमचा ब्रेन किती इफिशियंटली काम करतो तुमचं सीसॅटचे आन्सर येणार आहे. काय टेन्शन नाही घ्यायचं, छानपैकी जायचं. म्हणजे 12-3 गॅप आहे, त्यामध्ये कुठलाही अभ्यास नाही करायचा. वर्षभर का झोपा काढला त्या का? 12-3 मध्ये कुठलाही अभ्यास करायचा नाही. छानपैकी 12-3 मध्ये व्यवस्थित काय टाइमपास करा, मोबाईल वापरा, काही करा, नाही तर झोपा काढा. एखादी झोप ना काढू, परत मग प्रॉब्लेम होऊ दे. पुन्हा असं असेल तुम्ही काय हरकत. म्हणजे काय करायचं म्हणजे अभ्यास नका करू. डोंट डू दॅट. काय ते आणि सीसाठी तुम्ही काय अभ्यास करणार? तर अभ्यास नको, शांत राहा थोडंसं. पेपरचे 5-1 मिनिटावर थोडं प्राणायाम वगैरे करा, थोडं श्वासोश्वास वगैरे, जरा ऑक्सिजन देतो ब्रेनला जरा थोडाफार. काय हरकत नाही. काय कोण काय म्हणेल हे हा लोडच नाही घ्यायचा. आयुष्यात कोण काय म्हणायचं आपलं आयुष्य होतं आपल्याला. कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल काय लोड नाही घ्यायचं. तिकडे कोण ओळखीचं असतं आपल्याला? असं कोण ओळखत नाही. तिकडे मास्क लावला असतो असं म्हणा. आता विशेष क्लोज झाला. मास्कमुळे काय शेजारा तरी मला या मॅडम ओळखू पण नाही आल्या मास्क आले तरी. म्हणजे उद्या मला सेंटर भेटलं तर कळायचं नाही मला मॅडम चालते म्हणून. विषय क्लोज. काय टेन्शन घ्यायचं एवढं? काय घाबरायचं नाही. बिंदास. आता मास्क पण आणखी बिंदास झालंय, काही दिसत नाही, थोडं दिसत नाही आपल्याला. बिंदास छानपैकी प्राणायाम वगैरे करा, लॉंग ब्रेथ घ्या छानपैकी. ब्रेनला ऑक्सिजन किती मोठा जास्त इफिशियंटली काम करतो तो, आणि पेपर द्यायला सुरुवात करा. पेपर तुमचाच आहे, अभ्यास तुमचा आहे. जे होईल ते बेस्ट परफॉर्मन्स द्या, जे होईल ते पुढे बघू. तुम्हाला सगळीकडे एक्सप्लेन केलंय, यामध्ये काही राहिलेलं नाहीये. सीसॅट तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केला मी, पॅसेज टाईप पण एक्सप्लेन केले. त्या प्रकारचे क्वेश्चन तिकडे असणार आहेत. आपण जे स्टडी केलं ते एक्झामला मोस्ट ऑफ येतच, काय घाबरायचं नाही. कॉन्फिडन्स मेंटेन आम्हाला सगळं येतं. कॉन्फिडन्स मिस करून देऊ नका, बाकी काय अडचण नाही. ठीक आहे. यामध्ये अजून काय असेल तर मी माईक अनम्यूट करतो, ऑनलाईन प्रश्न विचारा.